घरात 7 घोड्यांचे चित्र लावणे शुभ मानले जाते, पण ते लावण्यापूर्वी वास्तूच्या काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर असे केले नाही तर चित्राचे शुभ परिणाम साध्य होत नाहीत आणि त्यांचे नकारात्मक परिणाम दिसून येतात. अशा परिस्थितीत घरात 7 घोड्यांचे चित्र लावण्यापूर्वी कोणते वास्तुनियम लक्षात ठेवले पाहिजेत ते जाणून घेऊया. बहुतेक लोक त्यांच्या घरात 7 घोड्यांचे चित्र लावतात. असे मानले जाते की हे चित्र घरात लावल्याने सौभाग्य मिळते, परंतु अनेक वेळा जाणून-बुजून किंवा नकळत आपण शुभ परिणाम देणारे चित्र चुकीच्या ठिकाणी लावतो किंवा चुकीच्या प्रकारचे पेंटिंग लावतो. वास्तुशास्त्रात 7 धावणाऱ्या घोड्यांच्या चित्रांबद्दल काय म्हटले आहे ते जाणून घेऊया. या लेखातून तुम्हाला कळेल की घरात कोणत्या प्रकारचे चित्र लावू नये. घरात सुख-समृद्धी येण्यासाठी 7 घोड्यांचे चित्र कुठे लावावे आणि कोणत्या प्रकारचे चित्र लावावे. धावत्या घोड्यांचे चित्र खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. असे मानले जाते की 7 घोडे आक्रमक दिसत असलेले चित्र कधीही खरेदी करू नये. घरात असे चित्र लावल्याने नकारात्मकता येते. 7 घोड्यांचे असे चित्र नेहमीच काढावे ज्यामध्ये घोड्यांचे चेहरे शांत मूडमध्ये दिसतील. घरात असे चित्र लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदी वातावरण राहते आणि घरात शांती आणि आनंद राहतो. 7 घोड्यांचे योग्य चित्र लावल्याने घरगुती त्रासापासून मुक्तता मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडतात. घोड्यांचा पांढरा रंग असलेले चित्र खरेदी करा. असे मानले जाते की पांढरा रंग शांती, यश आणि विकासाचे प्रतीक आहे. त्यामुळे पांढऱ्या घोड्यांचे चित्र लावल्याने शुभ परिणाम मिळतात. जर तुम्ही 7 घोड्यांच्या चित्राच्या पार्श्वभूमीकडे लक्ष दिले नाही तर ते नकारात्मक परिणाम देऊ शकते. वास्तूनुसार असे घर घरगुती कलह आणि जीवनात दुःख निर्माण करू शकते असे मानले जाते. लक्षात ठेवा की फोटोच्या पार्श्वभूमीत वादळ, गोंधळ, सूर्याची तीव्र किरणे, धूळ इत्यादी कोणतेही नकारात्मक हवामान दिसू नये. अशा प्रकारची पार्श्वभूमी घरासाठी चांगली नाही. त्याऐवजी असा फोटो लावा ज्याच्या पार्श्वभूमीत समुद्र आणि शांतता दर्शवणारे वातावरण दिसत असेल. घरात 7 घोड्यांचे चित्र लावण्याने कुटुंबातील सदस्यांना जीवनात यश मिळते आणि घरात आनंद येतो.